काकीजी घरात येऊ का कोणी? मा आईची तर नाते घर वा सलोनी मोठ्यान जिद करत होती मला फुगाचले दे तर वको संग मंडई मागाईस ती स्वयंपाक पाणी भैगेव का तर मोठी बाई अव नाही वो कसा दिसताई सुरण मंडावून काय आव तर सुरण मंडावून नाही का आंबा की खुला टाकून घेव नाही तर मग चिचका पाना आंबट काही तर आंबा की खुला कान ठे देव तर जाने अब दिवारी की साफ सफाई भई तो येना डब्बा को सामान वना डब्बा में भयो अना दिसच नहीं रही से तो मी के चीज का पाना नहीं तो मंग आंबा के खुले दे चीज का पाना तो नाती मोठी बाई जांब को पाना में भी मंडाव से ना अना कोणी खपोरी बिडा कसे ती कोणी अडी छिड्डा कसे ती हिड्डा देऊ का तुमला हट बाई आमरे घर भी तो जाम को झाड़ से वा मोरी कसी ख्याल बिसर गई तो मला आंबट की ख्याल रही असी करना तू हिड्डा दे दे तुमरे घर हिड्डा रहे दी तो 3 हिड्डा दे दे अडी छिड्डा टाकून मग जाम का पाना भी डाक देऊन घरो खासे आपकोच खंदवा आहे ना का आमरे घर तो औंदावन खाल मानीनेच खाई सुरन सप्पा तो बाबूजी गिन लेकर आनीसन बाजार माको तो 1-1.5 किलोच मंडावीन कसेत बाई अधिक बेरा परा आनीन चिकन मटन की का नसेत ना का नाही तर का जाने मोरी सासू मन मानी चिल्लाई काय को तुमरो आई कसे अब कोणी अवसेत केता का अवसेत तर मालूम नाही रवत एक सावटी एकच भाजी बनायस म्हणजे साजरो होसे कसे पण मोर सुसरो मानत नाही ना हो काल आई ती घरा काकीजी तर सांगत होती साधोच करबीन कव अना दही बियानीस हो पर बाबूजी गिनको टोल माला का सवाल निकले होता खाला नहीं पड़े पाहिजे वही गया से ती बकरा कटसे का कोंबडा कटसे तर का जाने अब मला बी माहित नाही तर मी गेव लसण अद्रुक छिल्लेसू तर सुरंग को भी भाजीला होय ना चिकन ला भी होय या बकरी भी मोठन काटन झुकती से काय का भयो तर काकीजी अव काही नाही मोरो मंगा लगी माय मला फुगाच पाहिजे ना सी खिच करली जाईस मी केव फुगाच ले केव काय सलोनी ना फुगा नहीं लेस का था फुगा नहीं लेस का कसेस फुगा लेस वा दुई फुगा पाहिजे कसे तर दुई फुगा ले देव मग बाई वो पानीपुरी वालो को ठेला दिसेव तो बकरी ने बोला खिच करली जाईस ना 20 रुपया की ठूसीस वय पानीपुरी काय किया ती तो मोला कसे खाना हो माय मी नहीं खाऊ तसी वो को नखलका फोड़ से ना मंग वहानी हाथ लका ठूस से ना वो पानी में डुबाओ से अपलो हाथ ना मंग देसे मोला इकरू साव से मी नहीं खाऊ बाई ना बापा जन्मी खायो नहीं ना बाद में भी खान की नहीं खाय कर देखन को होतो ना काकी जी मस्त लगा से मी तो पोट भर खासू भाई कोनी काईच को अब कसुच बनाओ पर लगा से की साजरी मस्त खाय बाई वो हाथ डुबाई खर वय पानीपुरी देसे तो मला उकुर बुकुर जीव लगसे मी नहीं खाऊ कदी माना फुगा भी नहीं रे 20 रुपया का भैया फुगा आणि पानीपुरी 20 रुपया की खाईस कसे बापा तुम्ही पैसा ली जायत का नहीं तो अहो बेस भाई 100 की ना 150 की नोट धरे तो अब भाई ये ना 20 रुपया का फुगा लीस 20 रुपया की पानीपुरी खाईस अब गयो चल बेटी गयो घर गयो तो नहीं कसे मोला वा पापड़ी पाहिजे कसे तर मग 10 रुपया की पापड़ी ले देव असी तिवराई गई थी ना बहुराई गई थी असी खानसाती मी गयो अधिक तो राजी मग तो सिंगुड़ा आने थी केरा आने थी तो मग खाजो गयो एक खटेच कायला खासीस गयो तो भाई असी येव ले दे मग आता वो गाड़ी होती वाहनी एक आणि वो भांडा को सटनी का वो होतो तो उच ले दे गो 150 रुपया को मी के मोरजर पैसा न अदला नहीं मग लगेच तर आव बिन तर ले बिन तुरी पटीन संग गयो मंडई मा म्हणजे नाक कटाईच करस ती बाई येव ले दे उनको सरच नहीं हो तो तोरो स्वयंपाक भई गई रे मुंह रे फुर्सत लगा इसी तता कान काकी जी स्वयंपाक ला ठिकाण नाही अब सुरण मंडावून गयो 12 बज गए तरी सुरण नहीं मंडाई सेव येवच भयो धंदा झाड़ू कर पोछा कर स्वयंपाक कर मग केताक जण आवसे ती येला फोन कर उज भई गयो मग देखे तो खटाईच नव्हती सुरण मा टाकन तर तुमरा घर आई मुन्नी तू न सुरण मंडायस का नहीं था मंडायो ना आई जी सुरनगी मंडाई सेव पर बाबूजी गिन कवत होता का वय चिकन आनसे ती मून तर मून कमी मंडायो मग इनला भी का कवना ना का नहीं कालच काय हो अब का चिकन मटन नहीं बनावजन मग पावना पई रहे ती तर सकाळी बनाव बिन तर ऐकत नाही बाई
काय को मंडई को दिवस खानो आहे तर बाई लोकांना तादळ होसे ना मंडई देखणला नाही भेट या भाजी बनाव वा भाजी बनाव साधोवाल्यांसाठी दार भाजी रोटी वो होई जसे मग इनको चिकन वाले चिकन होसे ना आपण वाढता करताच आपलो टाइम चलो जसे डंडा नाही देखन मिले ना काही नाही हो ना 4-5 बजे भी स्वयंपाक होए कव ना पर ये पावना पई आवास येते तर टाइम वो कमा जासे मोला भी एकही साल डंड्यार साजरी देखन नाही भेट आवता पावना पई रवसती उनला दीक पाणी चाय देनोच पडसे नाही का हो ना व मुनच मुन्नी पटनेरी चल भला पटपट कर ले बिन हो मुन्नी मोला भी दे हिड्डा दे अना घर से ती जाम का पाना तब टाक देऊ ना पटनेरी कुकर माच मंडावसून इथं मोठो कुकर मा पटनेरी सीजन थंड होय तर मग साजरो होय काकीजी मग मंडई देखन आओ का नाही तर आऊन हो जाजो तो हाका मारजो तुमरे घर पावनी आई का नहीं मोरी बहीण आवन की से ना कल्पना की बहीण आवसे का तर कजाने बाई अब कोण कोण पावनी आवसे तर हो तर काही से सब जणी ना पर मोरी बहीण आयच रही से आई भी रहे वा हो हमारे घर भी उतरन लागते पाहुणी बाई अब 12-1 बजे असती 4 बजे वरी आए ती मंडई भी भरसे मग तब वरी हो काकीजी मग जाबीन संगलं काच हो ठीक से ना मस्त जागा से या आणि आपलं दुकान लगायलीस ओय कोणस तू कोण गोडूरास हर झालं मी यानी दुकान लगावसू अना तू यानी दुकान में डायरीस का काकाजी लगावून देवनाची मुला यान दुकान यानी खाली दिसे तर यानीच दुकान लगावसू काय वो काय नाही या मोरीच्या काय हर साल मी यानी दुकान लगावसू अजी काकाजी पोर तर मी ना यानीच दुकान लगाय तो हो तो पोर मोरी तब्येत खराब होती मोन मेरा दुकान नहीं लगायो चल हटाव यान लगा दुकान चल यानी नहीं पाहिजे मोरी दुकान रहे यानी का काकाजी लगेच हुशार सेव ना तुम्ही लहान टुरा देखकर मला दबावून की कोशिश कर रहे सेव मी आज लगाऊन और भी लगाए तो ना औंदा भी लगाऊन देखू सु कौन का करस येता बापा लहान सो नास तर लगत बोलोसेस ना ऐ का करू काकाजी बोलून नाही तर कमाऊन कसो बहीण को भी या होनला से घर माय से एकटी नहीं तू हटाव भला यान लगा दुकान नहीं पाहिजे दोन्ही दुकान यानी बाजूला लगाव इतनी जागा तो से ना या मौका पर की जगह से ना या मोरी है हो काही नाव लिखी से तुम रहे ना जागा परा सांगो भला ले येऊ का तुम्ही देख लहान सो नास्त जास्त चरसर नको का तू अरे झाबरू का भयो कायला चिल्लाय रेसेस हो ना नान सोटूरा पर देखो ना जी भाऊ यांना टुराला हर साल मी यांच्या दुकान लगाव सुका नाही पोरच तब्येत खराब होती मोन नहीं लगायो दुकान तर येऊ कसे या मोरीच्या गाय कसे अगा तर तू थोडस सामने लगायले दुकान का होसे थोडस सामने लगायले तू मोठो सेस नहीं भाऊ मी याच लगाऊन या जागा बोला लक्की से यानीच लगाऊन मी दुकान बेटा तू जरासो बाजूला लगायले दुकान जरासो हटायले ना का बापा तुला काही कौन ना बोललं नाही कायला रोज असतो तू का सांगू काकाजी कोणच मोरा अजी गिरबाऱ्या त्यात सब परिवार पालक की जिम्मेदारी बराबर से भाई को बिया करे कुसे तू रो नको याच दुकान लगाव बेटा याच लगाव दुकान का बड भाऊ मोर जागा बरा बोला दुकान लगावून देसेव देख आपल्याला सबल देखनो पडसे आपलो काम आपण नाही देख जर तर वरत्यावालो देख हसे साजरो काम करणं तर वो को परिणाम साजरो भी होसे लगावून दे बोला वाहनी दुकान तू जरा सो इथं लगायले नाही का बोला लगावून दे दुकान ठीक से बड भाऊ तुम्ही आओ म्हणून मी मानेव गोष्ट नाही तर नाही माने रवतो देख कभी कभी माणूसला समजदारी लेनो पडसे लहान सोटूरा से बाप ना हाय तर बोला आपण मदत करे पाहिजे का नाही ठीक से ना बड भाऊ लगाव भाऊ यानीच दुकान लगाव मी बाजूला लगायले सू होट भाई इनला भी जाऊ कयो थोडसा बगरना भेदरा आन देव कयो तर किती बरा नाही तर कजाने मोला आव न पडेव साजरो नाही लगाब मटच भर रही से मम्मी मी पानीपुरी खाऊन पानीपुरी ले देना हो नहीं मी अब होता पैसा नहीं आनी सेव मग मंडई देखन लाव भी तब खाजो लगेस तर आबा नाही चलू तर बगन भेदरा ले बीर आ देखा तू अजीज करस मला पानीपुरी खान को सेल ले दे आओ देख इंजा तमाशा नको करू
चल चुपचाप घर काय को पाणीपुरी खाणं आहे तर ले दे ना मग वो तो फुगा वाला भी देता वाला फुगा भी पाहिजे नाक काटसे बकरी जावा कायलायस तुला तर कैवरा घरच राव अब मी पट्टेनेरी बगन भेदरा अनुस तर मंग आवासे लेंडुक धार ले दे ना तोरा सारखी टोरी ना येना दुनिया माना हाती कोणीच ना हाती का भय वो काला रो रही से पिंकी देखो ना बडी अब बगन भेदरा लेनका से आणि या कसे पाणी पुरीच खाऊन जावा बाई आपलीच लगावसे जावा लोटन कोल देखासे ना रोवन कोल देखासे का करू तय ना बकरी को मार्या अहो टुरी पटीला सग लगसे ले दे ना 10 रुपये की देखो मम्मी ये ना बुडगा बायकोला समजू से बदला रे समजा ले दे ना मग नको ले दे जो लगेच तर बिलाई सारखी डोरा मिचमिच कर रोवसे अव ले दे ना ले दे देख मला 20 रुपये की पाणी पुरी आणि वो फुग्गा पाहिजे उत देख उत फुग्गा वाला से ना तर एक फुग्गा पाहिजे हा तर देख 10 रुपये का गुपचूप खाय आणि मग संध्याकाळी आव बी डबल ले जो लगेच तर फुग्गा फाग्गा आब नको लेऊ ठीक से पर भी पाणी पुरी का जो अब मंडई की मोला रवा से बाट आव से फूपा बिनिकू को साथ कस्तूप भाऊ को रवा से ठाट पैसा साठी ऊ मंडावा से आठ आव से ऊ काका काकी संग जम से खूप मंग मरो रंग नवा नवा कपडा पहन मंग फुगा वालो आयो कर पोंग पोंग माए सबला रुपया दे से 10 अजी की चंची बजा से खन खन फुगा वालो आयो परावो दंडन लाल हिरवा फुगा उडसे भरभर संतरा टोपली मा देखट कमक सिंगुडा काटे परा चमक से चमचम कोणी मारा दांडी चिवडा तोला कमकम गर्दी मा बज से अगास्वार ना कर कर जलेबी सिंगुडा केरा खापिन पोट भर फिर गया आमे बसा थक कर सबको खिसा मा का पैसा गया सर कर चल कौस्तुभ का